अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर 2 तारखेला 2 सप्टेंबर रोजी आलेली आहे पिठोरी अमावस्या। तर 71 वर्षांनी जुळून आलेला असा सुंदर असा योग आहे। म्हणजे बघा, या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे, श्रावण महिन्यातील शेवटचा व 5वा सोमवार देखील आहे, त्याच पद्धतीने बैलपोळा देखील आहे। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा बैलपोळा देखील सण त्या दिवशी झालेला आहे। तर या दिवशी अमावस्या आलेली आहे, म्हणजे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी अमावस्या आलेली आहे। तर या सोमवारी आम्ही उपवास करायचा का, हा सोमवार आम्ही काउंट करायचा का? तर बघा, दर श्रावण महिना सुरू झाल्यापासून दर सोमवारी तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत सेवा करत आला आहात, पूजा करत आला आहात, त्याच पद्धतीने तुम्हाला या सोमवारी देखील पूजा करायची आहे, आपल्या महादेवांची सेवा करायची आहे। तर प्रत्येकाला सांगते की या दिवशी उपवास करायचा आहे, उपवास धरायचा आहे। श्रावण महिन्यातील हा 5वा सोमवार असणार आहे व या दिवसाचे शिवामूठ देखील असणार आहे, त्यामुळे श्रावण महिन्यातील 5वा सोमवारचा उपवास तुम्हाला पकडायचा आहे। अमावस्या आली आहे तरी देखील तुम्हाला हा उपवास पकडायचा आहे व याच दिवशी बैलपोळा हा सण देखील साजरा होणार आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी बैलपोळा सण साजरा केला जाणार आहे। त्यामुळे त्या बैलांची जी काही पूजा आहे ती घरच्या घरी तुम्हाला व्यवस्थित विधिवत करायची आहे। आता श्रावण महिन्यातील 5वा सोमवार म्हटल्यानंतर बघा, तुम्हाला महादेवाची व्यवस्थित पूजा करायची आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे। तर तुम्हाला सगळ्यात अगोदर शिवलिंग तामणामध्ये घ्यायचं आहे। 11 वेळा तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत म्हणत तुम्हाला 11 वेळा जलाने पाणी घालायचं आहे। नंतर 11 वेळा तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय म्हणत म्हणत 11 वेळा। नंतर तुम्हाला 11 वेळा अजून एकदा ओम नमः शिवाय म्हणत म्हणत तुम्हाला परत एकदा जलाने अभिषेक करायचा आहे। नंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे व त्यांच्या जागेला त्यांना स्थानापन्न करायचं आहे। त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत, मग त्यांना भस्म हे प्रिय आहे, त्यांना धोत्रा प्रिय आहे, त्याच पद्धतीने बेलाची पानं प्रिय आहेत, त्यांना जे जे प्रिय आहे त्या सगळ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत। बघा, जर तुम्ही पंचामृताने जरी या दिवशी अभिषेक केला किंवा उसाच्या रसाने देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर जण अभिषेक करत असतात, तर उसाच्या रसाने जरी तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालणार आहे। त्याच पद्धतीने तुम्ही व्यवस्थित त्यांना जे जे त्यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टी अर्पण केल्यानंतर त्यांना व्यवस्थित धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला सेवा करायच्या आहेत। ज्या ज्या सेवा दरवेळेस करतात त्या सेवा तुम्हाला त्या सेवा तुम्हाला सगळ्या करायच्या आहेत। रुद्राभिषेक तुम्ही अजून देखील केला नसेल तर आवर्जून, हा शेवटच्या श्रावणातील सोमवार आहे त्यामुळे 5व्या सोमवार तुम्ही आवर्जून रुद्राभिषेक आपापल्या घरामध्ये करायचा आहे। रुद्राभिषेक केल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी निघून जाते, वाईट बाधा निघून जातात, आजारी व्यक्तीला आजारातून मुक्तता मिळत असते, तुमची जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटचालीस लागतात, त्याच पद्धतीने व्यसनी व्यक्ती व्यसनमुक्त होत असतो। त्यामुळे आवर्जून तुम्ही रुद्राभिषेक करायला अजिबात विसरायचं नाही। तुम्ही स्वतःच्या घरात किंवा तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जरी रुद्राभिषेक केला तरी देखील चालणार आहे। त्यामुळे तुम्ही रुद्राभिषेक केला नसेल तर घरी करा किंवा केंद्रात करा, पण आवर्जून करायचा आहे। त्याच पद्धतीने श्रावण महिन्यातील एकही सोमवार तुम्ही पकडलेला नाही, उपवास केलेला नाही, पण नसेल केला तरी देखील तुम्ही हा 5वा सोमवार आहे, शेवटचा सोमवार आहे, शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपवास पकडायचा आहे व ज्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडता सायंकाळच्या वेळेस त्याच पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे। आणि जर आवर्जून या दिवशी तरी शिवस्तुती आवर्जून आपल्या घरामध्ये ऐकायची आहे। शिवस्तुती आवर्जून ऐकायची। श्रावण सोमवारमधली शिवामूठ ही 7वा असणार आहे। तर या दिवशी तुम्हाला शिवामूठ व्हायची आहे। शिवामूठ तुम्हाला मूठ भरून घ्यायची आहे, अशा पद्धतीने मूठ पकडायचे आहे व वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण कोरडे धान्य शिवलिंगावरती अर्पण करायचे नाही, त्यामुळे थोडेसे ओले करायचे व नंतर शिवामूठ तुम्हाला सोडायचे आहे। व शिवामूठ अर्पण करताना तुम्हाला शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा मनातली इच्छा पूर्ण कर देवा असं म्हणून तुम्हाला शिवामूठ अर्पण करायचे आहे। असं 3 वेळा तुम्हाला शिवामूठ अर्पण करायचे आहे। तुम्ही घरच्या घरी करा किंवा मंदिरात जाऊन जरी तुम्ही केलं तरी देखील चालणार आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे। आता पिठोरी अमावस्या आहे म्हटल्यानंतर, अमावस्या आली म्हटल्यानंतर काही ना काही तर आपण बघा त्या दिवशी सेवा करायच्या असतात। अमावस्या आणि पिठोरी अमावस्या आहे त्यामुळे तर आवर्जून सेवा करायच्या आहेत। आणि ही अमावस्या सोमवारी आलेली आहे, श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी आलेली आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवा करायच्या आहेत। आता काय करायचं, अमावस्या म्हटल्यानंतर तुम्हाला आवर्जून घरातलं जाळं जमाटं सगळं काही काढायचं आहे, स्वच्छ करायचं आहे। त्याच पद्धतीने सगळं जाळ्या काढून झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे व लादी पुसताना तुम्हाला पाण्यामध्ये हळद, खडे मीठ व गोमूत्र, गंगाजल अशा पद्धतीने सगळं मिक्स करून तुम्हाला लादी पुसायची आहे। कारण सायंटिफिकरित्या बघा, जमिनीवरती जे काही जर्म्स वगैरे असतात ते सगळे मरून जातात व
आपल्या आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होत असते। त्यामुळे आवर्जून तुम्ही या पाण्याने आपल्या घर स्वच्छ करायचं आहे। नंतर तुम्हाला आवर्जून या दिवशी उंबऱ्याचं लेपन करायला अजिबात विसरायचं नाही आहे। उंबऱ्याचं लेपन माता लक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। उंबऱ्याचं लेपन करायला अजिबात विसरायचं नाही, कारण त्याला देखील अतिशय महत्त्व आहे। जितकं छान तुमचं मुख्यद्वार असणार आहे, प्रवेशद्वार असणार आहे, तितकी लक्ष्मी माता घरामध्ये आपल्या प्रसन्नपणे आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे। त्यानंतर बघा, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कर्पूर होम करायचा आहे। कर्पूर होम कसा करायचा या संबंधीचा व्हिडिओ अगोदरचा आहे आपल्या चॅनेलवरती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा नव्याने व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आवर्जून तुम्ही कर्पूर होम करायचा आहे। एक नारळ घ्यायचा आहे, नारळ सोलून घ्यायचा आहे, त्याची शेंडी देवाकडे होईल व देवाकडे होईल अशा पद्धतीने तुम्हाला खाली जमिनीवरती ठेवायचं आहे, पण त्याच्या खाली काहीतरी प्लेट वगैरे ठेवायचं आहे। त्याच्यावर तुम्हाला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। थोडक्यात तुम्हाला सांगते, 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। प्रत्येकी तुम्हाला एकदम साती नाही जाळायच्या, प्रत्येकी एक एक करून तुम्हाला जाळायचे आहे। एक कापराची वडी जाळली, श्री स्वामी समर्थ या नामाचा फक्त तुम्हाला, या षडाक्षरी नामाचा तुम्हाला फक्त जप करत राहायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे 7 कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। आणि ते कशा पद्धतीने करायचे, अजून काय सेवा करायची आहे, कर्पूर होम कशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे या संबंधीचा व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे। आता या झाल्या पिठोरी अमावास्येच्या सेवा। त्याच पद्धतीने पिठोरी अमावास्या म्हटल्यानंतर पितरासाठी आवर्जून आपल्याला सेवा करायची आहे। बघा, भरपूर जणांना प्रखर पितृदोष असतो आणि आता हा असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे, तर तुम्ही आवर्जून पितृदोष आहे तर या दिवशी सायंकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडाला तुम्हाला आवर्जून एक दिवा लावायचा आहे। तुम्हाला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। कणकेचा दिवा बनवून घ्या, त्याच्यामध्ये मीठ टाकू नका, बिना मिठाचा कणकेचा दिवा बनवून घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे व तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला प्रज्वलित करून यायचं आहे। आणि घरामध्ये आल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला पितृअष्टक फक्त बोलायचं आहे। रोज जर तुम्ही पितृअष्टक बोललात तरी देखील अतिशय उत्तम आहे। असं केल्यामुळे, ही सेवा केल्या पितरांसाठी आपण जी सेवा करतो ती कधीच वाया जात नाही। यामुळे आपल्या जीवनातील जो प्रखर पितृदोष आहे तो निघून जाण्यास मदत होत असते। त्याच पद्धतीने बघा, बैलपोळा आहे तर तुम्ही आवर्जून तुमची जी काही विधिवत पूजाविधी आहे, बघा गावी तर बैलांना सजवतात, भरपूर काही बैलांना त्या दिवशी काम वगैरे लावत नाही। त्यामुळे आवर्जून आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने आपण पूजा करतो, बैलपोळ्याचा सण साजरा करतो, त्या पद्धतीने बैलपोळ्याचा सण साजरा करायचा आहे। पूजा मांडणी करायची आहे, बैलांची पूजा करायची आहे, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। अशा पद्धतीने पिठोरी अमावस्या, श्रावण महिन्यातील शेवटचा 5वा सोमवार व बैलपोळा हे तिन्ही सण एकाच दिवशी, म्हणजे असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे। त्यामुळे आवर्जून तुम्ही हा दिवस चुकवू नका। एकही उपवास केला नसेल श्रावण सोमवार तुम्ही, तर हा 5वा श्रावण सोमवार आवर्जून करायचा आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।